20 मे रोजी देशभरातील मेडिकल बंद. औषध विक्रेते संपावर का जातात? उद्या देशातील सर्व छोटे मोठे मेडिकल बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण सर्व मेडिकल बंद राहण्याचे नेमकं कारण काय? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. मंडळी, ऑल इंडियन ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट म्हणजेच AIOCD ने देशव्यापी बंदाची घोषणा केली आहे. या संस्थेचे देशभरातील जवळपास 12 लाखाहून अधिक केमिस्ट आणि ड्रगिस्ट जोडले आहेत. औषध विक्रेत्यांचा मुख्य विरोध ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्या आणि घरपोच सेवा देणाऱ्या ॲप्स विरोधात आहे. मोठ्या सवलती, AI वापरून तयार होणाऱ्या प्रिस्क्रिप्शन्स आणि नियमांशिवाय सुरू असलेली ई-फार्मसी यामुळे पारंपरिक मेडिकल दुकानदार नाराज आहेत. AIOCD ने सरकारकडे GSR 817E आणि GSR 220E हे नियम मागे घेण्याची मागणी केली आहे. GSR 817E हा ई-फार्मसी नियंत्रणासाठी प्रस्तावित नियम आहे, तर GSR 220E हा कोरोना काळात होम डिलिव्हरीसाठी लागू करण्यात आला आहे. औषध विक्रेत्यांच्या मते आता या नियमांचा गैरवापर होत असून स्थानिक मेडिकल व्यवसाय धोक्यात आले आहेत. यामुळे 20 मे रोजी देशभरात मेडिकल शॉप्स बंद राहण्याची शक्यता आहे.